मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. आणि आज आपण बनवतो आहे अरबीचे भजे. ऑब्व्हियसली काहीतरी नवीन, काहीतरी स्पेशल खायचं आहे. पण आपण काहीतरी बनवल्यानंतर कंटाळा पण येतो खूप काही बनवायचा. पण ही आपण जी भाजी बनवलेली आहे त्यातलेच थोडे आपण अरबी काढून ठेवलेले आणि त्यात आता आपण बनवणार आहे भजे. आणि ऑब्व्हियसली भज्याला कांद्याशिवाय चव का येणार? लेट्स गो. अरबी घेतली आहे आपण आणि त्यामध्ये आपण थोडं घेणार आहे बेसन, कांदा जास्त असला तरी चालेल, कांदे भज्यासारखेही वाटले पाहिजे ते. आता ते आपल्यावरती डिपेंड आहे की आपल्याला कसं खायचं आहे. आपण कांदा नाही टाकला तरी चालेल, टोटली ऑप्शनल आहे कांदा. कांदा चिरून झालेला आहे. जास्ती कांदा नाही घालायचा, अदरवाईज ते कांदे भजी होऊन जातील. आपल्याला अरबीची चव घ्यायची आहे. याला असं छान फोडून टाकायचा आणि लांब लांबच ठेवायचा. लांब कांद्यामुळेच त्याला चव येत असते. त्याचे छल्ले निघायला पाहिजे. भरपूर सांबार घालायचा. सांबार घातल्याने छान चव येत असते, म्हणून सांबार घालायचा. आणि 1 ते 2 मिरच्या, ज्या मुलांना जास्ती आवडतात असं मी ऐकलंय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. टिल देन बाय. वाव, मिरची भजी. लोकांना भजी हे चायसोबत किंवा दुपारच्या चहासोबत खूप आवडतात. पण मला भजे हे कधी पण पुरीसोबत आवडतात किंवा पोळीसोबत आवडतात. भज्यांची भाजी पण 1 नंबर बनते. जर तुम्हाला कशासोबत आवडतात नक्की सांगा कमेंट करून. जर तुम्हाला भज्याची भाजी बघायची असेल, शिकायची असेल तर नक्की कमेंट करा की येस, आय वॉन्ट टू लर्न. नॉर्मल भज्यांचं बॅटर कसं पटकन सुटतं हातामधनं, हा नाही सुटत बिकॉज याच्यामध्ये अरबी आहे, तर हा थोडा चिकट आहे.
रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉलो करायला विसरू नका. लुक ॲट दिस. वाव. धने पावडर, अख्खे धनेही घालू शकतो आपण. पावडर, तीळ, फ्लेक्स, ब्लॅक पेपर, इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट म्हणजे आमचूर पावडर. बिकॉज अरबी असल्यामुळे ती खारी आहे, आपल्या गळ्याला खरखर करू शकते, म्हणून थोडं आंबट असलं पाहिजे म्हणून आपण टाकलेलं आहे आमचूर पावडर. थोडं पाणी. मिक्स इट व्हेरी वेल. हा चाट मसाला आहे, मी याच्यामध्ये भरलेला आहे. ही तिखट मिरची आहे. आपण जी अचारी मिरची येत असते ना, फिक्की असते, त्याचा यूज करायचा आहे. मी जस्ट तुम्हाला एक डेमो देते आहे. याच्यात फक्त आपल्याला चाट मसाला भरायचा आहे काप देऊन.